नजारा बघा किती मस्त आहे। ही ट्रेन पूर्ण पाऊस बघा ना, मस्त शहारे उडतात आहे पावसाचे। पूर्ण गरबाचा आनंद घेत असताना नाथ मंदिरचं एवढं छान कोरीवकाम केलंय ना, बघण्यासारखं आहे। पूर्ण शिवलिंग दिसतंय याच्यात, एवढं छान कोरलेलं आहे ना, सगळ्या बघा ना स्तंभामध्ये एक एक मूर्ती कोरलेली आहे। आमचं दुसरं तीर्थ आहे भालका तीर्थ मंदिर। आतमध्ये जाऊन बघूया, छान आरती चालू आहे आतमध्ये। पहिले नमस्कार मंडळी, जय श्रीराम। मी राजन देऊलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण चाललोय सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी। ही यात्रा महाराष्ट्र शासनातर्फे पूर्णपणे मुक्त आहे आणि ही यात्रा श्री सोमनाथ पर्व शंखंड आस्थेच्या निमित्ताने आयोजन करण्यात आली आहे। ही यात्रा आता मुंबई सेंट्रलला आपण आहोत। मुंबई सेंट्रलवरून ही ट्रेन वेरावल स्टेशनला जाईल। वेरावल स्टेशनवरून हार्डली 2 ते 3 किलोमीटरवर सोमनाथ दर्शन आहे आणि ही यात्रा असेल 5 जुलै, म्हणजे आज 5 जुलै ते 8 जुलैपर्यंत। ही पूर्ण ट्रेन FTR स्पेशल आहे, म्हणजे ही ट्रेन कोणत्याही स्टेशनला थांबणार नाही आणि ही ट्रेन डायरेक्ट वेरावल स्टेशनला थांबणार आहे, कारण की ही पूर्ण ट्रेन सोमनाथ यात्रेसाठी चालली आहे आणि फुल AC आहे। इकडे बघा कोच नंबर B6 to B10 पर्यंत पूर्ण ट्रेन सजवलेली आहे। या जत्रेला उत्साहाने आम्ही चाललो आहोत आणि आमचं दर्शन होणारच 1000 वर्ष झाल्यामुळे हे महादेवांचं दर्शन होणार आहे। त्यामुळे आम्ही आता उत्साहाने तिथे चाललो आहोत। तर हर 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 महादेव। मंडळी, आता ही करेक्ट 2 वाजता मुंबई सेंट्रलवरून ट्रेन निघाली आहे आणि पाऊस पण मस्त सुरू आहे। पाऊस पण छान चालू आहे आणि सध्या मुंबईची स्थिती बघा, भरपूर ढग आले आहेत। अजून पुढे 4 दिवस पाऊस जोरदार चालेल। इकडे यार्डमध्ये ट्रेन उभी आहे, मुंबई सेंट्रल टू बनारस स्पेशल ट्रेन। या ट्रेनचा भरोसा करू नका, ही ट्रेन कधी पण सुटणार नाही लवकर आणि वेळेवर पोहोचत पण नाही। ट्रेन 8-8, 10-10 तास लेट असते ट्रेन। आमची पण हॉलिडे स्पेशल आहे, पण ही महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आली आहे, त्याच्यामुळे ही जाईल बरोबर टायमावर आणि हिला कुठेही होल्ड नाही आहे क्रॉसिंग शिवाय, फक्त क्रॉसिंगला ट्रेन थांबेल। क्लायमेट बघा काय मस्त आहे। हे मुंबईची बिल्डिंग सगळ्या मोठमोठ्या मुंबई सेंट्रलच्या सगळे 100-100 माळ्याचे 50-50 माळ्याचे बिल्डिंग आहेत या। बघा काय नजारा आहे मस्त। वरून पूर्ण ढग आले आहेत आणि हे सगळे मोठमोठ्या इमारती, गगनचुंबी इमारती। आता आपली ट्रेन महालक्ष्मी स्टेशनला क्रॉस करते। हे राहिलं मुंबई सेंट्रल स्टेशन। नजारा बघा किती मस्त आहे। ही ट्रेन पूर्णपणे टर्न घेते
या ट्रेनला नंबर नाही आहे. मंडळी आपला कोच B3 आहे आणि सीट नंबर 5354. मंडळी हे आमचा कोच आहे आणि सीट नंबर एक मिडल सीट आहे आणि एक अपर सीट आहे. त्याचबरोबर हे आमचे सहप्रवासी आहेत आणि इकडे पण आमचे सहप्रवासी आहे, आमचे बाजूवाल्याच आहे दुबेजी. हर हर महादेव. आणि माझी बायको ही पण आहे. मंडळी आपल्याला महाराष्ट्र सरकारकडून हे किट देण्यात आलंय. सोमनाथ स्वाभिमान पर्व अखंड श्रद्धेची यात्रा 1000 वर्ष. आतमध्ये बघूया या किट मध्ये आपल्याला काय काय देण्यात आलंय ते. आपल्याला या किट बरोबर एक टोपी देण्यात आली आहे. या टोपीवर महादेवाची प्रतिमा आहे. त्याचबरोबर या किटमध्ये स्नॅक्स देण्यात आले आहे. एक इलेक्ट्रॉल पावडर आहे, वेफर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची बिस्किट आहेत. हे प्रवासात खाण्यासाठी प्रवाशांना देण्यात आले आहे. पावसामुळे बघा पूर्ण हा परिसर पूर्ण भरलाय. सगळे पाणी झालंय आणि अजूनपर्यंत म्हणजे भाईंदरच्या पुढे गाडी आली आहे पण एकही स्टेशनला थांबलेली नाही आहे आणि बहुतेक ही थांबणार पण नाही आहे क्रॉसिंग शिवाय. मंडळी आपल्याबरोबर आहे शिवान जयस्वाल आणि तो काही सांगू इच्छितो. महाराष्ट्र शासन ने बहुत अच्छा काम किया है. उन्होंने हम सोमनाथ यात्रा में हमें मम्मी पापा फ्रेंड्स को बुला के बहुत अच्छा काम किया है. धन्यवाद. पाऊस एकदम मस्त एकदम जोरदार पाऊस आहे आणि आता आपण वसई स्टेशनला आलेलो आहोत. हे आहे वसई स्टेशन. सध्या पावसाचा जोर जास्ती आहे. सीटमध्ये आम्हाला एक उशी देण्यात आली आहे, एक ब्लँकेट दिली आहे यात्रामध्ये आणि हे एक बेडशीट दिलं आहे. 2 बेडशीट आहेत. मुंबई सेंट्रल वेस्टर्न रेल्वे आपकी यात्रा मंगलमय जे अशा प्रकारचे हे रेल्वे किट दिलं आहे. आता वापी स्टेशन आलं आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आता संध्याकाळचा काहीतरी नाश्ता आला आहे. त्या नाश्त्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून हा एक कप केक आला आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आलेत. वा, ड्रायफ्रूट्स अँड नट मिक्स. आणि हे एक परत गुड्डेचं एक पॅकेट आलं आहे आणि असे डबे दिले आहेत. म्हणजे महाराष्ट्र सरकारने चांगली सोय केली आहे सोमनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी. मंडळी बघा ही नदी पूर्ण पाण्याने फुल भरली आहे. 4-5 दिवसाच्या पाण्यामध्ये जेवढी भरली आहे. ही गुजरातची नदी आहे म्हणजे वळसाड आता चालू आहे. तर ह्या नदीचं तुम्हाला नाव असेल तर कमेंट करून नक्की कळवा. बघा किती छान दृश्य आहे. खाली खिडकीतून विंडो शूट करते म्हणून एवढं खास दिसत नाही पण छान आहे. हे बघा रेल्वेचे कर्मचारी आहे आणि ह्या ट्रेनची पूर्ण साफसफाई करतात आहे आणि ते पण फिनाईल घालून. धन्यवाद मित्रा.
रात्रीचे 8:30 वाजले आणि जेवण आलंय महाराष्ट्र सरकारतर्फे सोमनाथ यात्रेतर्फे. आणि हे बघा हे जेवण आलंय, हे पॅकेट आहे टिप्सी टॉप्सी डेलिशियस फूड. त्याच्याबरोबर एक हे दहीचं, हो घेतो, त्याच्याबरोबर हे दहीचं पॅकेट आहे आणि अनबॉक्सिंग आहे. बघूया याच्यामध्ये आता आपल्याला काय काय प्रोव्हाइड केलं जातं बघूया. मंडळी जेवणामध्ये बघा 2 प्रकारची डाळ आहे, एक बटाट्याची भाजी, भात, पनीरची भाजी, कांदा आणि चपाती आणि एक स्वीट्स करून एक आहे आयटम दिलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर हे लोणचं आहे आणि हे दाल गुलाबी, हे जेवण झाल्यानंतर एक मुखवास आणि एक गुलाबजामुन दिलेलं आहे. आणि याची टेस्ट बघूया. आणि माझ्याबरोबर आमचे सहप्रवासी पण आहे आणि हे बघा हे सहप्रवासी आहे, यांनी पण ओपनिंग केलेली आहे. निखिल देसाई, शिवम दुबे आणि लक्ष्मण बिहारवाले यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. त्याचबरोबर आमच्या चाळीतले अरविंद दुबेजी आणि चाची, त्यांनी पण सुरुवात केली आहे जेवणाची. बघूया टेस्ट कैसा है बता देना, एक बार खा लेते उसके बाद मालूम पड़ जाएगा टेस्ट कैसा है. मंडळी सकाळचे 6 वाजलेत आणि आता राजकोट स्टेशन आलं आहे. पूर्ण ट्रॅव्हलमध्ये दरवाजा उघडायला दिलं नव्हतं, पण आता राजकोट स्टेशनला दरवाजा उघडायला दिला, त्याच्यामुळे प्लॅटफॉर्मला पहिल्यांदा उतरलो आहे. म्हणजे मुंबई सेंट्रलपासून ते आता सकाळचा नाश्ता आला आहे, गुजराती टाईप नाश्ता आहे. फाफडा आहे, ढोकला आहे, थेपला आहे आणि जिलेबी आणि हा एक कप केक आहे. म्हणजे नाश्ता एकदम मस्त आला आहे. मंडळी आता सकाळचे 9:15 वाजले आणि आता आम्ही गुजरातच्या आद्री रेल्वे स्टेशनला ट्रेन आली आहे. मुंबई सेंट्रलवरून जो डबा लॉक होता, सगळे AC असल्यामुळे आणि स्पेशल डबा असल्यामुळे ट्रेनचे दरवाजे सगळे लॉक केले होते आणि इथे पॅसेंजर दुसरे चढतील म्हणून. पण आता 9:15 वाजले आणि आद्री स्टेशनला आलो आहे. याच्या पुढचं स्टेशन आहे वेरावल. थोड्या वेळात गाडी वेरावलला जाईल आणि मग तिथून बसेस आहेत, बसेसमधून आम्ही आमच्या हॉटेलवरती प्रवासात जाऊ. जबलपूर एक्सप्रेस, वेरावल टू जबलपूर एक्सप्रेस. मंडळी नमस्कार, जय श्रीराम, सुप्रभात. मंडळी गाडी आता 9:15ला वेरावल जंक्शनला आली आहे. 2.5 तास पावणे 3 तास गाडी लेट आहे, पण कसे स्पेशल ट्रेन असल्यामुळे गाडी लेट होते आणि इथून आता आम्हाला बसेस पिकअप करतील. पण बसेस शायद आले आहेत, पण कसं आहे कोच नंबर 15पासून पिकअप सुरू होईल, ते कोच नंबर B1पर्यंत पिकअप आहे. आता आमचा कोच नंबर 3 आहे, त्याच्यामुळे थोडासा 15-20 मिनटं उशीर होईल. आणि इथून आता हॉटेलची अरेंजमेंट केली आहे महाराष्ट्र सरकारने. आता कुठे केली आहे ती अजून काही सांगितलं नाही आहे, पण चांगली सोय केली असणार, कारण इथपर्यंत चांगली सोय होती, पुढे पण चांगली सोय केलेलीच असणार. B15चे प्रवासी हर हर महादेव, हर हर महादेव. हे सगळे B15चे प्रवासी आहेत आणि आम्ही B3चे आहेत, त्याच्यामुळे आम्हाला अजून थोडा टाइम आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. ही सगळ्यांना कॅप दिली होती किटमध्ये आणि आता सगळ्यांनी ती कॅप घातली आहे. आता हे B14 चे प्रवासी आहेत, ते पण बाहेर आले आहेत सगळे. हे सगळे चालले आहेत बसेससाठी. महाराष्ट्र सरकारने उत्तम सोय केली आहे, त्याच्यामुळे पटापट सगळे प्रवासी निघाले तिथून आणि हार्डली 15 मिनिटावरती हॉटेल आहे आणि तिथून सोमनाथ मंदिर पण खूप जवळ आहे. सगळ्या कोस्टला 4-4 स्वयंसेवक दिलेले आहेत. हे 4 स्वयंसेवक आहेत. परत रेल्वेचे स्वयंसेवक वेगळे आहेत, इथे पण आहेत. हे सगळे स्वयंसेवक आहेत ज्यांना पूर्ण जबाबदारी दिली आहे कोचची. मुंबई सेंट्रल टू सोमनाथ मंदिर टू परत मुंबई सेंट्रल. स्वयंसेवक जिग्नेश सोलंकीजी उभे आहेत आणि ते काल सकाळपासून सेवा देत आहे, म्हणजे मुंबई सेंट्रल टू आता वेरावळ स्टेशनपर्यंत. आणि आता पण ते इथे गेटवरती उभे आहे, प्रवाशांना आतमध्येच ठेवलं आहे आणि जेव्हा आमची बस येईल तेव्हा इथून प्रवाशांना ते सोडतील. जबाबदारी पूर्ण दिली. हर हर महादेव. हे कोच नंबर 12चे प्रवासी आहेत आणि सगळे जय जय जय
महादेव कोच नंबर 4 चे कोऑर्डिनेटर आहेत. त्यांनी पण गेली 5-6 दिवस सेवा करत आहेत आणि 8 तारखेपर्यंत त्यांची सेवा या कोचमध्ये असेल. यांची जबाबदारी दिली त्यांना. आपलं नाव काय आहे? भरत रेडकर, मुंबई अंधेरी. आपलं नाव राजेंद्र कुडकरकर. आणि हे त्यांचे कार्यकर्ता आहेत जे पूर्ण जबाबदारी यांच्याकडे दिली या कोचची. धन्यवाद मंडळी. वेरावल स्टेशनला येऊन आम्हाला अर्धा तास झाला आहे. 5 कोच आता पुढे गेले, अजून 10 कोच पेंडिंग आहेत पुढे जायचे. आणि आपल्या मुंबईमध्ये भरपूर पाऊस चालू आहे यावेळी. आज सोमवार आहे आणि पाऊस भरपूर आहे, पण गुजरातला पाऊस नाही आहे. या ठिकाणी फक्त पावसाचं वातावरण बनवलं आहे, पण पाऊस पडला नाही आहे. आता मागच्या स्टेशनला भरपूर पाऊस काल होता वाटतो आणि तिकडे पुराची स्थिती होती, पण आता इथे भरपूर गरम होतं आहे. आणि इथे कोच नंबर 9 आता हे आपल्या ठिकाणी जातात आहे, म्हणजे परत बससाठी. आता परत बस आली आहे. आता हे कोच नंबर 9चे प्रवासी आहेत जे आता पुढे चालले आहेत. आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळा शंकरा महादेवा, ए भोळा शंकरा. हर 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 हर. आता आमचा कोच B3 आणि हे B3 चे प्रवासी आहेत. आणि आता हे सगळे बाहेर आले आहेत, बसची वाट बघतात आहेत. महादेव. बघा या आमच्या B3 चा जो कोच आहे त्याचा उत्साह बघा. महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. सगळ्यांच्या डोळ्यावर झोप नाहीये. रात्रभर जागरण झाली आहे. भजन गात हे सगळे काल रात्री भजन करत होते. हे सगळे वेगवेगळ्या वार्डमधून आले आहेत, पण आज हे सगळे एकत्र आहेत कारण की महादेवाची कृपामुळे आज ही एक फॅमिली आहे. हर हर महादेव. नमस्कार. पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी जे सोमनाथ मंदिराबद्दल जे आता महापर्व चालू केलेलं आहे त्याला प्रतिसाद देताना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कल्पनेतून सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलारजी यांच्या कल्पनेतनं ही सोमनाथ पर्व यात्रा आज आपण इथे 5, 6, 7, 8 या तारखेला घेऊन आलेलो आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनाचे अधिकारी आणि हे सर्व भाविक आज आपल्याकडे आलेले आहेत. पल्लवीताई कदम ह्या शासनाच्या वतीने आणि अनेक स्टाफ आहे आणि हा सगळा यात्री आणि सगळे भक्तजण हे सोमनाथ यात्रेसाठी आलेले आहेत. नमो पार्वती पते हर हर. धन्यवाद धन्यवाद. गरबा तो खेलो. ही आहे दयाबेन. हे आता हे सगळे महाराष्ट्रातून आले. ताई होत्या, आता इथे येऊन बेन झाले. हे सगळे आता गुजरातचे बेन आहेत. हे बघा पूर्ण गरबाचा आनंद घेत असताना एक मिनिट फुल गरबाचा आनंद.
ही घेऊन जा नाही. हर हर महादेव. आपली बस आहे कृती इन, म्हणजे हॉटेल कृती इन मध्ये आता आम्ही जाणार आहे. आणि ही गुजरातची बस आहे, पण हा दिल्लीचा एक हा नंबर प्लेट आहे. आणि आता विचारूया आपण ड्रायव्हर कोण आहे. आणि ही आपली बस ऑलरेडी फुल झालेली आहे. आणि आपले जे सहप्रवासी होते B3 मधले सगळे बसलेत. हर हर महादेव. सगळ्यांचे हात वरती झाले नाही, एकदा सगळ्यांचे हात वर व्हायला पाहिजे. आता नाही. हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर महादेव. या लीडर आहेत, आता त्या बसणार नाहीये, 5 किलोमीटर उभ्याच जाणार आहेत. या मॅडम इकडे या. आणि हे आपले आता चालक आहेत जे आपल्याला कृती इन हॉटेल पर्यंत घेऊन जातील. नाम सर क्या है? गोपाल भाई. यहाँ से अपना कृति इन होटल कितना किलोमीटर है? मतलब हार्डली 15 से 20 मिनिट लगेगा. हे आपल्याला सुखरूप त्या हॉटेल पर्यंत सोडतील. धन्यवाद. आपण गाडी स्टार्ट करू शकता. मंडळी, आता आम्ही वेरावळ स्टेशनच्या बाहेर आलो आहे. आणि वेरावळ स्टेशनवरून प्रायव्हेट बस पण आहेत आणि गुजरातच्या बसेस पण आहेत आणि शेअरिंग रिक्षा पण जातात. म्हणजे इथून ते 5 किलोमीटर हार्डली सोमनाथ मंदिर आहे. मग कधी यायचं असेल, सिंगल असाल तर शेअरिंग रिक्षाने सोमनाथ मंदिरला जाऊ शकता. किंवा गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत, ते पण कमी भावामध्ये तुम्हाला सोमनाथ मंदिरला ड्रॉप करतील. म्हणजे 15 ते 20 मिनिटात तुम्ही सोमनाथ मंदिरला जाऊ शकता. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आपल्याला ही किटमध्ये कॅब दिली होती हर हर महादेवची. आणि आता 2 दिवस ही कॅब घालून आम्हाला इथे फिरायचं. आणि ही आता आमची बस निघाली आहे आपली वेरावळ डेपोमधून. वेरावळ डेपोमधून आपली बस निघाली आहे. कृती इन हॉटेल कृती इन मध्ये आता आम्ही जाऊ. 5 किलोमीटर आहे. कमीत कमी 15 मिनिटामध्ये आम्ही कृती इन मध्ये जाऊ. आणि जो आता समोर जो टावर दिसतोय तो जलाराम चौक आहे, पण त्याला टावर चौक पण बोलतात. 4 रस्ते एकत्र येतात आणि हा मध्ये एक चौक लागलाय. बरोबर समोरच ते टावर पोलीस चौकी पण आहे. मध्ये सगळे हॉटेल बुक आहेत सध्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सगळे बुक करून ठेवले आहेत. हा एक्सप्रेस वे आहे. मस्का रोड आहे एकदम. मंडळी, हे आहे हॉटेल कृती इन. हे आपलं हॉटेल आहे. आज आणि उद्या इथेच आहे आपण. मंडळी, आता आम्ही आलो आहे कृती इन हॉटेलमध्ये. चेक इन करायचं होतं, पण ते आधी ते बोलले नाश्ता करून घ्या, कारण की चेकिंगला आम्ही 50 लोक आहेत, त्यामुळे टाईम लागेल. त्यावेळी बोलले नाश्ता करून घ्या मग चेक इन करा. तर नाश्त्यामध्ये महाराष्ट्रीयन टाईप उपमा आहे, गरम गरम पराठे आहेत, लोणचं आहे आणि ही गोड दही आहे. टेस्ट बघायला गेले तर एकदम छान टेस्ट आहे. फायनली आम्ही वेरावळ टू कृती इन हॉटेल 8 किलोमीटर होतं आणि फायनली आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे कृती इनमध्ये. आणि आम्हाला चौघांना शेअरिंग रूम दिली आहे. मी तुम्हाला रूम दाखवतो रूम कशी आहे ती. इथे एक आम्हाला एक TV दिली आहे. आणि हे आमचे चाचा आहेत अरविंद दुबेजी, आमच्या तिकडेच राहतात. आणि तुम्हाला दाखवतो अजून. आणि काय नाव आहे? कुणाल. हा पण माझा रूम पार्टनर आहे. अजून एक रूम पार्टनर आहे, तो अजून आला नाही आहे, तो येईल. एक कपाट दिलं आहे कपडे ठेवण्यासाठी, इनफ आहे. 4-10 लोकांचे कपडे राहू शकतात. आणि AC रूम आहे, त्यामुळे आम्ही आता टेम्परेचर 21वर ठेवलं आहे, पण अजून काय थंड झालं नाही आहे, आता होईल. आणि हे एक बेड दिलं आहे, पण हे चौघांसाठी बेड नाही, पण बघू काहीतरी अरेंजमेंट करतील ती लोकं. हे पिलोज दिलं आहे, परत टॉवेल आहे, दोघांना टॉवेल दिले, अजून दोघांचे टॉवेल यायचे बाकी आहेत. आणि ही एक स्पेशियस बाल्कनी दिली आहे, मस्तपैकी हवा छान येते आणि इथून नजारा पण छान आहे. ते कबूतर यायला नाही पाहिजे म्हणून इथे जाळी लागली आहे.
समोरचा नजारा बघा मस्त आहे एकदम. हे रूम पण छान आहे 2-3 लोकांसाठी. मंडळी, आता आपण आलो आहोत श्री गोलकधाम तीर्थ. या गोलकधाम तीर्थमध्ये 7 मंदिर आहे. श्री गीता मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, श्री कृष्णचरण पादुकाजी, श्री बलदेवजी गुफा, श्री गोलक घाट, श्री काशी विश्वनाथ मंदिर, श्री महाप्रभूजी बैठकजी आणि श्री भीमनाथ मंदिर. आपण हे सगळे मंदिर बघूया आतमध्ये जाऊन. मंडळी, गोलकधाम तीर्थ हे अत्यंत पवित्र स्थान आहे. येथे भगवान श्रीकृष्णाने आपला अवतार संपवून देह सोडला होता. मंडळी, आता आपण आलो आहोत श्री गीता मंदिरमध्ये. आतमध्ये जाऊया आणि बघूया या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे ते. गोलकधाम तीर्थ या परिसरात हे गीता मंदिर आहे. या मंदिरात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या भगवद्गीतेचा उद्देश दर्शविणारे शिल्पे, चित्र आहेत. मंदिराच्या 18 खांबावर गीतेचे 18 अध्याय कोरलेले आहेत. मंदिरात श्रीकृष्णाची संगमरवरी दगडात कोरलेली सुबक व सुंदर मूर्ती आहे. मंडळी, आता आपण जाऊया श्री बलदेवजी मंदिर म्हणजेच बलदेव गुफामध्ये. आता इथे भाविकांची जास्त गर्दी आहे. थोडी गर्दी कमी होते मग आपण या गुफेमध्ये जाऊया. गुहेमध्ये प्रवेश करताच आपल्याला भगवान श्री बलदेवजींची सुबक व सुंदर मूर्ती पाहायला मिळते. त्याचं दर्शन करूया. बलदेवजी हे भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू होते. त्यांना बलराम म्हणून पण ओळखले जात होते. जेव्हा भगवान श्रीकृष्णाची पृथ्वीवरील लीला समाप्त झाली आणि त्यांनी देह त्याग केला, तेव्हा त्याचे मोठे बंधू बलदेव यांनी शेषनाग अवतार धारण करून याच गुफेतून पाताळ लोकात प्रवेश केला होता. मंडळी, आता आपण आलो आहोत लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये. लक्ष्मीनारायण मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की या मंदिरात विष्णू भगवान आणि महालक्ष्मी यांची सुबक मूर्ती आहे. मंडळी, या मंदिरात भिंतींवरती सगळीकडे विष्णूचे जेवढे अजूनपर्यंत अवतार झाले आहेत त्यांची प्रतिमा लावण्यात आली आहे. आणि एवढी छान प्रतिमा आहे ना की तुम्ही एकदा आलात तर ह्या प्रतिमा तुम्ही बघू शकता तिथे येऊन. मंडळी, आता आपण आलो आहोत त्रिवेणी संगमला. येथे हिरण, कपिला आणि सरस्वती या 3 नद्या एकत्र येतात आणि अरबी समुद्राला मिळतात. भगवान श्रीकृष्ण वैकुंठ गमन करण्यापूर्वी याच ठिकाणी विश्रांती घेतली होती. येथे पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान मोठ्या प्रमाणात केले जाते. मंडळी, आहे एंट्री गेट म्हणजे सोमनाथ मंदिराचं एंट्री गेट आहे. इथूनच सगळे एंट्री होते आणि पुढे सगळे दर्शनासाठी जातात. आता आम्ही पण तिकडे चाललो आहे. मंडळी, आता आम्ही आलो आहे सोमनाथ मंदिरला. आधी संध्याकाळ झाली आता आणि समुद्राला पण खूप भरती आहे, त्याच्यामुळे समुद्राकडे जायला देणार नाही. मागे बघू शकता हे सोमनाथ मंदिर आहे आणि हे आमचे सहप्रवासी आहे सगळे.
आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहे थोड्या वेळातच. पण काय आहे ना, इथे मंदिराच्या बाहेर मोबाईल जमा करावा पडतो. इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक जेवढी पण वस्तू असेल ती सगळी गेटवरतीच जमा करून मग आतमध्ये दर्शन करावं पडतं. त्याच्यामुळे आतमध्ये मोबाईल घेता येणार नाही, तर आतमधलं काही आपल्याला बघायला भेटणार नाही. पण तुम्हाला बाहेरचं मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करीन. तोपर्यंत जय श्रीराम, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. जी का मंदिर है. माझं सोमनाथ मंदिराचं दर्शन एवढं छान झालं आहे ना, कारण की गर्दी नव्हती, त्याच्यामुळे छान दर्शन झालं आहे. आणि अभिषेक पण केला आम्ही तिकडे. आणि आम्हाला एक प्रसादाची पिशवी दिली आहे, त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे जे घरी होम करतो ते साहित्य दिलं आहे ते फ्री ऑफ कॉस्ट दिलं आहे. आणि तो प्रसाद म्हणून आम्ही स्वीकार केला आहे. तो आता घरी जाऊन, आता पुढच्या महिन्यात श्रावण सुरू होईल तेव्हा त्याच साहित्याने मी होम घालीन घरात. मंडळी इकडे काय ना, इथे गेटवरती पोलीस उभे राहतात आणि आतमध्ये मोबाईल इन्स्ट्रुमेंट किंवा इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आतमध्ये एंट्री नाही आहे. पण 100 ते 150 पावलावरतीच त्यांचीच माणसं DSLR घेऊन तिकडे उभे असतात आणि फोटो काढतात. आणि त्या फोटोंचे ते 200 रुपये पर क्लिक घेतात. ते चालतं, पण 200 पावलावरती मोबाईल घेऊन जायला देत नाही ते लोक. आता इथे सोमनाथ मंदिर आहे आणि ते आता हे सगळे गौमाता मंदिराकडे आले आहेत. भरपूर गौमाता आहे इथे आणि गौमातांना इथे एंट्री आहे. मंडळी, सोमनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील भगवान शिवचे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते. हे गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्याजवळ प्रभास पाटण येथे वसलेले आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंगला एक पौराणिक महत्त्व आहे. चंद्रदेवाला एक शाप होता की हळूहळू त्याची चमक कमी होईल, म्हणून त्यांनी महादेवाची उपासना केली. महादेवाने त्यांना श्रापमुक्त केले, म्हणून चंद्रदेवाने याच ठिकाणी सोमनाथ ज्योतिर्लिंगची स्थापना केली होती. मुघल आक्रमकांनी हे मंदिर 17 वेळा उद्ध्वस्त केले, परंतु प्रत्येक वेळी त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने मंदिरची सध्याची भव्य इमारत बांधण्यात आली आहे. ते भाविक आले आहेत ना, ते महाराष्ट्रातूनच आले आहेत सगळे आणि महाराष्ट्र शासनतर्फेच हे सगळं अरेंजमेंट केलं आहे इथे. मी तुम्हाला आता मंदिर दाखवण्याचा मी एक थोडासा प्रयत्न करतो. हे आहे सोमनाथ मंदिर. ते छान आहे. आतमध्ये सोमनाथ मंदिरचं एवढं छान कोरीवकाम केलं आहे ना, बघण्यासारखं आहे. आतमध्ये गेल्यावरच कळेल, ते बाहेरून एवढं कळणार नाही. आणि मंदिराच्या मागे समुद्र आहे आणि तो पण भरती आली समुद्राला. मंदिराच्या आतमध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन होतं. आणि इथे थोडंसं काम चालू आहे. खूप मोठं मंदिर आहे, इथून छोटं दिसत तरी सुद्धा. आणि हा मंदिरचा एंट्री पॉईंट आहे. इथून एंट्री आहे आणि इथून ही एक्झिट आहे. तरीसुद्धा आता गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे लोक कुठे पण फिरतात आहे. मंडळी, मुंबईमध्ये प्रत्येक समुद्रकिनारे आम्ही फिरलो आहे. म्हणजे सगळेच फिरलेच असणार, पण कुठेही एंट्री फीस नाही आहे मुंबईत आजपर्यंत. मी तर कधीच एंट्री फीस दिली नाही. आपण दिली असणार तर कमेंट करून नक्की कळवा. पण आम्ही इथे आता सोमनाथ दर्शनासाठी आलो आहे. सोमनाथ दर्शनाच्या बाहेरच आल्यावरती इथे समुद्र आहे, पण इथे समुद्रामध्ये यायची एंट्री फीस 5 रुपये आहे. आणि ज्याच्याकडे आता कॅश नाही आहे, सुट्टे नाही आहे, तर त्यांना ते तिकीट देत नाही. आणि ऑनलाईन पेमेंट पण नाही आहे, कॅशच लागणार त्यांना. इथे महाराष्ट्रामध्ये कुठेच एंट्री फीस नाही आहे समुद्रावरती, पण इकडे आहे. तरी इथे आलो आहे आम्ही. ते उंट उभे आहेत मस्तपैकी. आणि समुद्र बघा, पूर्ण समुद्र पूर्ण असं एकदम भरती आली आहे समुद्राला. गुजरातचा समुद्र आहे बघा, किती खवळला आहे समुद्र मस्तपैकी. आणि हा फेस आला बघा समुद्राचा. आला 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 मस्त. हा समुद्र आहे इथे. आणि जस्ट त्या पलीकडे ना त्रिवेणी संगम आहे, जी समुद्राला मिळते. आपण तिकडून गेलो ना
की तिकडे त्रिवेणी संगम आहे आणि हा त्रिवेणी संगम समुद्राला मिळतो. आणि या साईडला सोमनाथ मंदिर आहे. हा बघा, हा उंट उठला बिचारा, हा बघा उंट उठला, उंट सफारी, किती मस्त सफारी आहे बघा. नाही, स्वामीधाम मंदिरला कधी भेट दिली ना तुम्ही तर स्वामीधाम मंदिर म्हणजे हे स्वामीधामचं एंट्री आहे, हे एंट्री गेट आहे. तर एंट्री गेटच्याच बाजूला इथे धर्मशाळा आहे, हे मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर. लक्ष्मीनारायण मंदिरच्या बाजूला एक धर्मशाळा आहे आणि एक इथे पण धर्मशाळा आहे. तर तुम्ही धर्मशाळेत पण थांबू शकता. धर्मशाळा नको असेल, धर्मशाळा फुल असेल तर थोडं अजून दूर गेल्यावरती ते हॉटेल्स पण आहेत, त्याचे रेट्स वेगळे आहेत, ते पण तुम्ही बुक करू शकता. मंडळी, आता आम्ही आलो आहे सोमनाथ, जुनं मंदिर आहे म्हणजे सोमनाथ ओल्ड मंदिर बोलतात त्याला. आणि मंडळी, सोमनाथ मंदिराला मराठ्यांचा इतिहास आहे. 11व्या शतकात मोहम्मद गजनीने सोमनाथ मंदिरावर आक्रमण करून हे मंदिर पाडले. त्यानंतर 1783 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी येथे मूळ स्वयंभू शिवलिंगाच्या जागेवर हे नवीन मंदिर बांधले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पण आहे दोन्ही साईडला. म्हणजे या मंदिराला मराठ्यांचा इतिहास आहे. या मंदिराच्या निर्माण कार्याला मराठ्यांचं भरपूर योगदान आहे. इथे हे अन्नपूर्ण मातेचं देऊळ आहे. आता सध्या बंद आहे, दरवाजे बंद केले पण आपण पाया पडू शकतो इथं. आणि हे नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे. नर्मदेश्वर. आणि आतमध्ये एक छोटीशी शिवलिंग आहे नर्मदेश्वर महाराजांची आणि समोरच नंदी आहे आणि ही शिवलिंग आहे. आतमध्ये पण एक छोटासा एक मूर्ती आहे, गणपती बाप्पांची मूर्ती आहे. हे मंदिर आहे. आणि आता हा जो कळस आहे तो जुन्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे त्याचा कळस आहे. हा मंदिर आहे अहिल्याश्वर महादेव म्हणजे अहिल्याबाई होळकर यांनी जी मंदिराची स्थापना केली होती त्यांच्या नावावर हे अहिल्याश्वर महादेव मंदिर. आणि इथे हे एक शिवलिंग आहे आणि अहिल्याश्वर महादेव मंदिर आहे. ओम नमः शिवाय. श्री बमलेश्वर महादेव मंदिरांचं एक मंदिर आहे आणि इथे शिवलिंग आहे. आता सोमनाथ मंदिराच्या समोर जे झाडं लावली आहेत 3च झाडं दिसली आहेत मोठी मोठी, त्यातलं हे एक झाड आहे. आणि आता रात्र झाली आणि दिवे पण पेटलेत. हे एक झाड आहे. एवढं छान वाटतं ना, एवढ्या मोठ्या परिसरात ही फक्त 3 झाडं आहेत, बाकीची झाडं आहेत पण त्या साईडला आहेत. पण ही बघा, हे दुसरं झाड आहे. आता तुम्हाला तिसरं अजून एक झाड दाखवतो. हे बघा, हे एक झाड. एवढं छान झाड वाटतं आहे ना, बघून एकदम मन प्रसन्न होतं. आता रात्रीचे 7:45 वाजत आलेत पण अजून इथे उजेड आहे बघा, पूर्ण उजेड आहे इथे. आणि तुम्हाला दाखवतो, हे बघा इकडे हे सोमनाथ मंदिर आहे पण अजून अंधार झालेला नाही आहे. आणि सगळे लोक आता आमच्या म्हणजे महाराष्ट्रातील जे भाविक आहेत जे दर्शनासाठी आले होते हे सगळे आता इथे बसले आहेत. आणि हे मागे सगळे बसेस उभे आहेत गुजरातचे. जे भाविक आले आहेत त्यांना गुजरातमध्ये सगळीकडे फिरवणार आहेत आज आणि उद्या. आणि उद्याच्या रात्री ते वेरावळ स्टेशनला आम्हाला सोडतील आणि मग तिथून आम्ही परतीचा प्रवास आमचा सुरू होईल. तर हे सगळे दमले आहेत आणि अजून अर्धा तास आहे. अर्धा तासानंतर बस सोडतील हॉटेलवर. मग इथून 15 ते 20 मिनटाचं डिस्टन्स आहे हॉटेल. वेगवेगळ्या हॉटेलवरती सगळ्यांना घेऊन जाईल. आणि आमचं हॉटेल कृती इन हॉटेल आहे, मग तिकडे आम्हाला सोडतं. आमचं हॉटेल नियर बायचं आहे, त्याच्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम नाही. खूप दमायला झालं आहे. आणि आता हॉटेलमध्ये जाऊन कपडे चेंज करून मग जेवण आहे. जेवण झाल्यावरती थोडासा विरंगुळा, नंतर झोप. आणि उद्या परत सकाळी लवकर उठून आंघोळ करून उद्या परत गुजरात दर्शनाला आम्ही निघणार आहे. आणि ते सरप्राईज आहे महाराष्ट्र सरकारतर्फे, कारण की काही सांगण्यात नाही आलं आहे कुठे फिरवणार ते. उद्या ते कळेल आम्हाला. नमस्कार. आज आम्ही इथे सोमनाथ स्वाभिमान संकल्प यात्रा यासाठी जे गुजरात सरकार आणि महाराष्ट्र सरकार
यांनी जी स्वाभिमान यात्रेचं आयोजन केलं त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. या यात्रेचे संकल्पना जी लोकांसाठी व्यवस्था केली होती ती खरंच अगदी सुंदर आणि चांगली होती. त्यासाठी मी गुजरात सरकारचे आणि भारत सरकारचे मनापासून धन्यवाद आणि आभार मानते. ज्याप्रमाणे त्यांनी महिलांची आणि सर्व लोकांची जी व्यवस्था केली होती, आम्ही ज्या ठिकाणाहून आलो मुंबईपासून ते गुजरातपर्यंत त्या व्यवस्थेमध्ये जी व्यवस्था त्यांनी आमची केली त्याच्यासाठी मनापासून त्या सरकारचे मी धन्यवाद आणि आभार मानते. धन्यवाद. मंडळी नमस्कार, जय श्रीराम, शुभ प्रभात. मंडळी आता वाजले आहेत सकाळचे 7:45 आणि आम्ही उठलो आहे लवकर आणि आम्हाला इथून 10:30चा चेकआउट आहे. पण अजून थोडा 1-1.5 तास आहे तर बोललो चला जरा गाव फिरून येऊया. आणि आता आमचं जे हॉटेल आहे ना ते हायवेच्या नियर बाय म्हणजे 2 मिनटावरच आहे. तर बघूया जरा फिरूया, तुम्हाला दाखवतो, गाव दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडची. मंडळी हे जे गाव आहे ना हे प्रभास पाटण करून फेमस आहे आणि ह्या प्रभास पाटणमध्ये एक कादी गाव आहे आणि इथून 2 किलोमीटर वॉकिंग डिस्टन्सवर सोमनाथ मंदिर आहे. त्याच्यामुळे इकडची जी लोकं आहेत ते चालतच जातात इथे, कारण की गाड्यांची एवढी सोय नाही आणि हायवे आहे तर डायरेक्ट लोकं चालतच जातात. आणि आता म्हणजे आपण बघूया कादी गाव. आता सगळे सकाळी सकाळी झोपलेले असतील, दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. हा एक गावात रस्ता जातो आणि हे एक छोटंसं दुकान आहे, ते आपण काही पण घेऊ शकतो. पण आता सध्या मी काही घेत नाही, की हम लोग आगे जाएंगे थोडासा. हे बघा रस्ता बघा, चंद्रावरती आलो आहे. हा खड्डे आहेत भरपूर, पण हा गावचा रस्ता आहे त्याच्यामुळे ठीक आहे. सकाळचा नजारा बघा किती आहे. इकडे सगळीकडे बघणार ना, हलका पण पाऊस पडला ना की सगळीकडे पाणी भरतं इथे. हे सगळ्या प्लॉटिंगवरती सगळीकडे पाणी भरलेलं आहे. असं वाटतं इथे पूर येऊन गेला आहे. काल इथे पाऊस नव्हता पण आज हलका हलका इथे पाऊस सुरू झाला आहे. ते बरं आहे, कारण की काल खूप गरम होत होतं आणि आज आम्हाला पूर्ण दिवस बाहेर फिरायचं आहे आणि मग रात्री आमची मुंबई रिटर्न ट्रेन आहे. मंडळी इथे बघा एक हिरवी आणि पिवळी रिक्षा येते आणि रिक्षा बघा पूर्ण फुल सजवलेली असते यांच्याकडे आणि ह्याच रिक्षामध्ये कमीत कमी 10 लोकांना तो बसवणार. बघा मंडळी इकडची सगळ्यांची स्लॅबची घरं आहेत. छोटी घरं तुम्हाला कुठे दिसणार नाही आणि इथे पण एक स्लॅबचं घर बनतं आहे इथे. आणि हा हायवेकडून आम्ही जास्ती नाही थोडंसं आतमध्ये आलो आहे. हे सगळे प्लॉटिंग करून ठेवलेली आहे इथे. रस्ता बघितला ना तुम्ही, हा बघा रस्ता. आणि ही सगळी घरं बनली आहे इथे बघा. हा स्लॅबचं घर आहे. सगळीकडे तुम्हाला स्लॅबचीच घरं भेटणार इथे, अशी छोटी मोठी घरं नाही भेटणार. बघा इथे एक काका बसले आहेत, त्यांचं पण एकदम छान स्लॅबचं घर आहे. त्यांचं एक छोटंसं दुकान पण आहे आणि इकडे एक स्लॅबचं घर आहे. आणि हे बघा एक चिराच आहे, पण हा सिमेंटचा चिरा आहे. हा रेडीमेड नाही, हा आर्टिफिशियल बनवलेला आहे. आणि इकडे सगळीकडे अशाच प्रकारचे दगड वापरले जातात. बघा मंडळी नमस्कार, सुप्रभात. आणि आता म्हणजे 10:30 वाजले आहेत सकाळचे आणि सगळे रेडी झाले आहेत, बसमध्ये बसले आहेत. 1-2 जण यायचे बाकी आहेत. आता आमचा प्रवास आहे पूर्ण म्हणजे सोमनाथच्या बाजूला जेवढे मंदिर आहेत छोटे छोटे, राम मंदिर आहे, बाणगंगा आहे आणि जुनं सोमनाथ मंदिर आहे, तर हे सगळं दर्शन करणार आहे. मग दुपारी आमचं जेवण परत ह्याच हॉटेलला आहे आणि आता आम्ही चेकआउट पण केलं आहे, पण हॉटेलला जेवण आहे. आणि मग इथून परत निघणार आणि मग शॉपिंग करायला आम्हाला देणार थोडीशी. मग शॉपिंग झाली की मग आम्ही वेरावल स्टेशनला जाऊन मग मुंबईच्या परतीचा प्रवास सुरू होईल. आणि हे बघा हे आमच्या बसेस आहेत 2 आणि हे हॉटेल आहे. थोड्या वेळातच आमची बस निघणारच आहे. 1-2 आहे जे उशिरा उठले आहेत. आणि इकडे रिक्षा उभी आहे, हिरवी पिवळी रिक्षा. इकडे हिरवी पिवळी रिक्षा चालते. आणि इथे समोर सोमनाथ मंदिर आहे, समोर पण दिसणार नाही इथून. सोमनाथ मंदिर इथून हार्डली 1 किलोमीटरवर इथून ध्वज दिसतो सोमनाथ मंदिरचा. आता आम्ही निघालो आहे आमच्या नेक्स्ट सफरला. सोमनाथ मंदिर
त्या आसपासचे जेवढे देवळं आहेत ते फिरायला. मंडळी, आजच्या दिवसाचं जे पहिलं स्थळ आहे राम मंदिर, आम्ही आता राम मंदिरला आलो आहे आणि आता आपण राम मंदिरला जाऊया आणि राम भगवानचं दर्शन करूया. ही राम मंदिरची कमान आहे आणि हे धनुष्यबाण बनवलं आहे. प्रभू काय श्रीरामचं मंदिर आहे म्हणून हे धनुष्यबाण आहे. हे राम मंदिरच्या प्रवेशद्वारावर हे रामपाल आहेत, हातात भाला घेऊन, आणि हे दोन्ही गेटला आहेत, इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. आणि पहिलं आपण गणपती बाप्पांचं दर्शन करूया, मग पुढे जाऊया. आणि प्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. राखी इधर मंडळ, आता इथे राम मंदिर आहे आणि इथे आपण इथे बुक दिलेली आहे सगळ्यांना एक एक. आपल्या इच्छेने म्हणजे आपल्याला मनात भावना असेल तर आपण राम नाम इथे लिहू शकतो आणि हे रजिस्टर्ड दिलं आहे. आणि इथे आमचे जे सहप्रवासी आहेत तर इथे हे आमचे सौलंकीजीने राम नाम लिहून झालेलं आहे त्यांचं. आणि आता हे या दुसऱ्या लेडीज बसलेल्या आहेत जय श्रीराम लिहायला. आणि इथे दयाबेन पण राम नाम लिहितात आणि मग नाही त्याच्यामध्ये. आणि इथे माझी बायको रिद्धी, तिने पण रामनाम लिहायला सुरुवात केली आहे. आणि इथे अजून आमचे काही सहप्रवासी आहेत ते पण तेच करतात आहे. ही एक मंडळी, या राम मंदिरात गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि या सर्व गणपती बाप्पांच्या मूर्त्या देशाचे पंतप्रधान आणि सोमनाथ मंदिराचे ट्रस्टी नरेंद्र मोदीजींनी सोमनाथ मंदिराला भेट म्हणून दिली आहे. पोलवरती पण सगळं कोरी काम आहे. सगळ्या पोलवरती वेगवेगळे कोरी काम केलेले आहे. मंडळी, इकडे जेवढे पोल आहेत सगळ्या पोलवरती कोरी काम केलेले आहेत. आणि हा मंदिराचा कळस आहे वरती आणि हा गाभारा आहे. आणि हा पूर्ण परिसर खूप मोठा आहे मंदिराचा. भरपूर लोक इथे बसू शकतात. जय श्रीराम, 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 जय.
इकडे इंद्रदेवाची प्रतिमा आहे आणि इथे मृत्यूचे देवता यमदेव. आणि हे आहेत श्री ईशान देव. हे मी पहिल्यांदा ऐकलो, पण हे ईशान देव तुम्हाला माहिती असेल कमेंट करून नक्की कळवा. ही श्री यमदेवाची मूर्ती आहे समुद्राकडे तोंड करून. हा आहे भव्य दिव्य समुद्र जो आता खूप खवळलेला आहे आणि इथे आहे यमदेवता. मंडळी, आजच्या दुसऱ्या दिवसाचं आमचं दुसरं तीर्थ आहे भालका तीर्थ मंदिर आणि आम्ही आता भालका तीर्थ मंदिरला आलो आहे. मंडळी, हे आहे श्री भालका तीर्थ मंदिर आणि हा प्रवेशद्वार आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. वाव, मस्त मंदिर आहे. आतमध्ये आरती सुरू आहे आता. आणि बघा, हे भालका तीर्थक्षेत्र आहे. हेच मुख्य मंदिर आहे वाटतं. आतमध्ये जाऊन बघूया. छान आरती चालू आहे आतमध्ये. पहिले आपण आरती कवर करूया, बाकीच्या नंतर करूया. चला, जय श्रीराम. आरती सुरू आहे, आपण आरती अटेंड करूया. मंडळी, भालका तीर्थ हे गुजरात राज्यातील असलेले अत्यंत पवित्र हिंदू क्षेत्र आहे. गांधारीच्या शापामुळे यदुवंशीचा नाश झाल्यानंतर श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली योग समाधीत बसले होते. त्यावेळी जरा नावाच्या व्याधाने हरिण समजून बाण मारला. बाण लागल्यानंतर जरा नावाच्या व्याधाने क्षमा याचना केली. श्रीकृष्णाने व्याधाला क्षमा केली आणि त्यानंतर येथून जवळच असलेला गोलकधाम येथे गेले आणि देहत्याग केला. मंडळी, हे आहे प्रकटेश्वर महादेव मंदिर. इथे पण एक शिवलिंग असेल आणि आपण आता इथे म्हणजे दरवाजा बंद आहे पण दर्शन करू शकतो बाहेरून. आणि इथे नंदी महाराज बसलेले आहेत. हो, आणि हे प्रकटेश्वर महादेव मंदिर आहे आणि हे शिवलिंग आहे. मंडळी, इथेच श्रीकृष्णाला म्हणजे बाण लागला होता आणि हेच ते मंदिर आहे. आणि तुम्हाला दाखवतो ते झाड. आता ते मंदिरावरती तुम्हाला हलकंसं जास्त मोठं दिसणार नाही. हे बघा, हे जे झाड आहे ना, ह्याच झाडाखाली श्रीकृष्ण आराम करत होते. तेव्हा त्यांना एका शिकारीने बाण मारला. आणि बरोबर, हां बतातो मंडळी. आता इथेच एक मंदिर आहे आणि त्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे. तर हा चिखल आहे आणि हे मैदान आहे, प्लॉट आहे कोणाचा तरी, आणि पूर्ण पावसाने भिजलेलं आहे आणि चिखल आहे. रस्ता पायाला चिखल, पण बरं वाटतं आहे. आणि पुढे ते पद्मेश्वर, श्री पद्मेश्वर महादेव मंदिर आहे. तिथे पण एक शिवलिंग आहे. तर बघूया आपण त्याचा इतिहास नंतर आपण जाणून घेऊया. पण आता आपण तिकडे जाऊया. आणि या मॅडमने आता दर्शन घेतलेले आहे. हे पण यूट्यूबर आहेत. आप लोग को आपका यूट्यूब चैनल पे स्वागत है और इनको जोरदार लाइक सब्सक्राइब कीजिए. जैसे मुझे आगे बढ़ाए वैसे भैया को भी आगे बढ़ाओ. ये बहुत अच्छा वीडियो बनाते हैं और डालते हैं. एक बार प्लीज़ आप लोग से रिक्वेस्ट है कि इनका वीडियो जरूर देखें. धन्यवाद. जय श्रीराम. हे छोटंसं कुंड आहे. पाणी भरपूर खराब आहे कुंडातलं. आपण इथे आता चला, हे आपलं मंदिर आहे श्री पद्मेश्वर महादेव. ते शिवलिंग भरपूर आहेत इथे. महादेवाची, गुजरातमध्ये महादेवाची कृपा आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शिवलिंग भेटणार. आणि श्रीकृष्णाची मूर्ती हे आहे पद्मेश्वर महादेव मंदिर आणि हे त्यांचे शिवलिंग आहे. आपण दर्शन घेऊया. मंडळी, हेच ते वृक्ष. याच वृक्षाखाली भगवान श्रीकृष्णाला बाण लागला होता आणि त्यांना खूप वेदना झाली होती. हे सर्व नीतीनुसारच घडले होते. येथूनच जवळ असलेला गोलकधाम येथे ते गेले आणि देहत्याग केला. बाप रे, पर बहुत बोट है.
अरे सब अपना ही है, कुछ नहीं दिख रहा लेकिन मंडळी बघा भरपूर इथे बोट्स उभे आहेत, भरपूर सगळे म्हणजे समुद्रात एंट्री नाही ना त्याच्यामुळे सगळे बाहेर बोट आले आहेत आणि 1000-2000 बोट आहेत तिथे. पाऊस पडतोय त्याच्यामुळे काही दिसत नाहीये. आता आम्ही त्याच बोटवरती जाणार आहे थोड्या वेळात, एक बोट घेऊ आणि वर्सोवाला जाऊ. इथून डायरेक्ट वर्सोवा आहे. यहाँ से वर्सोवा किसको जाने का है, वर्सोवा जा सकते हो. हे बघा बोट बघा, हे बघा भरपूर बोट आहेत म्हणजे समुद्रातले सगळ्या बोट इथे पार्किंगला लावले आहेत. 2-1000 बोट तरी आहेत इथे. बघा हे एक शिवलिंग आहे आणि समुद्राला बघा किती भरती आहे आणि हे एक शिवलिंग आहे. एक शिवलिंग तिकडे आहे, ते पण दिसत नाही, लांब आहे पण भरपूर लांब चालत जावे पण आपण 2 शिवलिंगचे दर्शन करू शकतो. एक आणि हे बघा समुद्र बघा चरण धुवायला आला आहे आणि हे अभिषेक केला आहे म्हणजे शिवलिंगचा अभिषेक बघा किती मस्त होतं. हे बघा ओम नमः शिवाय सारखा शिवलिंगचा अभिषेक होत असतो. आता आपण तिकडे जाऊ शकत नाही कारण की रिस्की आहे. बघा आता पूर्ण शिवलिंग दिसतं याच्यात, पूर्ण शिवलिंग आणि हा ध्वज आहे. नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहे बाणगंगाला. बाणगंगा म्हणजे इथून जो शिकारी होता त्यांनी जो बाण मारला होता श्रीकृष्णाला, पुढे मंदिर आहे, तिथे एक झाड आहे, त्या झाडाखाली श्रीकृष्ण झोपले होते, तिथे तो बाण मारला. तो बाण त्यांच्या पायाला लागला आणि त्यांना खूप त्रास झाला. मग तो शिकारी जेव्हा म्हणजे काय शिकार केली बघायला गेला तेव्हा कळलं की आपण प्रभू श्रीकृष्णांनाच आपण बाण मारला. मग त्यांनी तिथे क्षमायाचना केली की बाबा मला माफ करा. पण श्रीकृष्ण बोलले ही तुझी चुकी नाही आहे, हे सगळं माझं ठरलेलं होतं, त्याच्यामुळे तुझी काही चुकी नाही आहे, तू जाऊ शकतो. मग ते कृष्ण आपल्या स्वस्थानी जाऊन त्यांनी आपला प्राण तिकडे सोडला आहे. आणि इथे या समुद्रावरती 5 शिवलिंग आहेत, त्यातले आपल्याला 3 शिवलिंग बघता येतात. 1-2 आता इथे 2 आहे, एक पुढे आहे आणि अजून 2 आहेत. पण कसं भरती भरपूर असल्यामुळे इथे आपण शिवलिंग पाहू शकत नाही. पण आज समुद्राला भरपूर भरती आहे, तुम्ही बघू शकता किती भरती आहे ते, आणि समुद्राचा आवाज पण तुम्ही अनुभवू शकता. आता माझ्याबरोबर आहेत आपले सहप्रवासी परमारजी आहेत आणि श्यामजी पटेल आहेत आणि आपले जे व्हिडिओ करतात आहेत सिद्धेशजी. गंगा से जो बाण मारा वो बोल रहे हैं ना शिकारी ने, वो श्री कृष्ण भगवान को ये यहाँ पे लगा था. बाकी कहीं लगेगा तो भी कृष्ण भगवान का प्राण त्याग नहीं कर सकते. वही जगह थी, वहाँ वही जगह पे बोलते हैं ना टाइम होता है ना, टाइम का काम करते हैं. तो शिकारी का बाण और कृष्ण भगवान का प्राण त्यागने का एक मौका था. धन्यवाद. मंडळी, आता आपण सोमनाथ जे मंदिर आहे त्या मंदिराचे जे जुने अवशेष आहे, जुने अवशेष ठेवले तर एक म्युझियम आहे, या म्युझियममध्ये आपण आलो आहे. माटी बघू शकता, हे म्युझियम आहे, या म्युझियममध्ये आता आलो आहे आणि मंदिराचे जे पूर्वीचे अवशेष आहेत ते ठेवले आहेत, ते आपण बघूया काय काय अवशेष आहेत. मंडळी, येथे एक हा रथ ठेवला आहे, पूर्वीच्या काळातील रथ आहे. आपण बघूया आणि एक्सप्लोअर करूया हा रथ. हा रथ बनवण्यासाठी सागाचं लाकूड आणि लोखंडाचा भरपूर वापर केला आहे. हा रथ भरपूर जुना असून अजून पण तो चांगल्या कंडिशनमध्ये आहे. या रथाची दोन्ही चाके अजून पण वेल कंडिशनमध्ये आहेत आणि या चाकांवरती छानपैकी कोरीव काम केलेलं आहे. मंडळी, हे सगळे अवशेष आहेत, म्हणजे जेव्हा खोदकाम झालं तेव्हा हे अवशेष सापडले. त्याच्यामध्ये हे दशभुजा शिवचं हे मूर्ती आहे ही, आणि अशा प्रकारे म्हणजे झोपलेली ही विष्णू मूर्तीचा अवशेष आहे. हा नंदी आहे. हे सगळे पुरातत्व आहे, विभागाने जमा करून ठेवलेले आहेत. आणि आपण इथे पण पाहू शकतो, इथे पण हे आहे अवशेष, इथे पण नंदी महाराज आहेत छोटेसे.
म्हणजे इथे भरपूर अशा शैली आहेत जी आपल्याला बघण्यात येतात. आणि हे कुंभिका कुंभ मध्ये म्हणजे जे सापडलं आहे ते ह्याचा अवशेष आहे. हे पण कुंभिका स्तंभ का भाग, आणि स्तंभ आहे त्यावेळी किती कुंभिकामध्ये दगडामध्ये बनवायचं. आपण स्तंभ आहे पण ह्याच्यावरती या स्तंभावरती ब्रह्माजींची मूर्ती आहे. हा स्तंभ बघू शकता किती मोठा आहे. असं बली स्तंभ होता त्याला, पण स्तंभच आहे. इथे पण कसली तरी प्रतिमा आहे ती आपल्याला दिसत नाही, पण समोर आहे, नाक आहे, तोंड आहे. हे सौम्य मांगलिक शिव उत्खननामध्ये सापडलेले सगळे अवशेष आहेत. हे आहे अप्सरा देवगणा, जे मंदिर आहे अप्सरा देवगणा याचा अवशेष आहे. त्याच्यामध्ये पण छान अशी मूर्ती कोरलेली आहे. फार सांभाळतात, त्याला कीचक बोलतात आणि ते हे कीचक आहे. सर्व मंदिरामध्ये तुम्हाला ही आहे महिषासूर मर्दिनीची मूर्ती. आपण कळस आहे मंदिरावरचा एकदम वरचा जो कळस असतो तो कळस आहे. इकडे भैरव इथे पण ही ग्रासपट्टिकाच आहे. इथे पण काही अवशेष आहेत. इथे सगळे वेगवेगळे अवशेष आहेत, बघून घ्या. कधी सोमनाथ मंदिराला भेट दिली ना नक्की इकडे या, छान मजा येते बघायला. आणि आपलं जो आपली सनातन संस्कृती आहे ती इथे पूर्ण बघायला मिळते. हे नंदी महाराज आहेत, त्यांना म्हणजे शीश नाही आहे पण नंदी महाराजांची मूर्ती आहे. आणि म्हणजे हे म्युझियमच्या बाहेर पण हे अवशेष ठेवले आहेत सगळे सोमनाथ मंदिराचे. तुम्ही बघू शकता हे भरपूर म्हणजे एवढी छान कला केली आहे ना, एवढं छान कोरलेलं आहे ना. सगळ्या बघा ना स्तंभामध्ये एक एक मूर्ती कोरलेली आहे. एवढं छान वाटतं आहे ना बघून. मंदिर काय असेल त्यावेळचं हे. मग हे बघा सोमनाथ मंदिर त्या बडवा तो खिलजी त्यांनी जे कोरलेलं मंदिर त्याचे अवशेष आहेत. सगळे बघू शकतात. सगळे बघा ना भरपूर. सगळे ओपनमध्ये ठेवलेले आहेत पण काही होणार नाही, कारण की हजारो वर्षापूर्वीचे अवशेष आहेत त्यावेळी. आणि आता जे असतील ना, आता जे पावसात ठेवले की लगेच खराब होतील, पण हे हजारो वर्षापूर्वीचे आहेत त्याच्यामुळे ह्याला काही फरक पडणार नाही. आणि त्यावेळची जी कला होती ती आता आपल्याला भेटणार नाही, कारण की हे बघा ह्याच्यावरती पण एक छान मूर्ती कोरलेली आहे. पूरा आराम से अच्छी तरह एक बनाने में कितना लगा जाएगा. ह्या खिलजीमुळे सगळी मंदिरं तोडली होती आणि त्याच्यात हे अवशेष आहे. हे आताचं जे मंदिर आहे सोमनाथ ते नवीन मंदिर आहे, पण त्याच्यात हे अवशेष सगळे इथे आहेत, भरपूर पडलेले आहेत. आणि जे पडीक मंदिर होतं ते परत रिनोव्हेशन करून हे अवशेष सगळे सांभाळून ठेवलेले आहेत इथे, की आपला इतिहास लोकांना कळायला पाहिजे. कोणी बोलला ना की बाबा सनातन धर्मामध्ये काय, हे बघा हे सनातन धर्म आहे. तेव्हा आपली लोक किती कर्तृत्वान होती. तुला मॉन्युमेंट समजतं. हे सोमनाथ स्वदेशी हाट आहे, म्हणजे बाजार आहे हा सोमनाथचा. आणि इकडे हा बाजार बनवलेला आहे आणि आता आपण त्या बाजारात आलेलो आहे. तर बघूया. अंकल यहाँ आके बैठ गए. इथे बघा हे सगळे ना
नागदेवता व्हरायटी आहे, इथे भवानी सी सेल आहे, इथे विनायक रेस्टॉरंट आहे आणि इकडे शंख, शिंपली, परत रुद्राक्ष माळा हे सगळं मिळतील. इथे शंख बघा ना किती मोठे मोठे शंख आहे, इथे खूप मोठे मोठे शंख आहेत इथे. आणि इथे हाताला जे दोरा बिरा बांधतात ते आहे नागदेवता नॉलेटीमध्ये. परत हे रुद्राक्षच्या माळा आहे. आता हे ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट ते आपल्याला माहिती नाही. आणि रुद्राक्षच्या माळा आहे आणि इथे महिलांसाठी इथे स्पेशल नाही. तुम्हाला ते शॉपिंग केली ते खरं आहे, पण तुम्ही सोमनाथला आलात तर तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? खूप छान. अगदी म्हणजे शासनाचं जे नियोजन आहे, अगदी म्हणजे ट्रेनमध्ये बसल्यापासून नाश्ता, चहा, जेवण अगदी सगळं वेळेत आम्हाला ट्रेनमध्ये मिळालं. त्याच्यानंतर उतरल्यानंतर आमचं मस्त गरबा नृत्य आणि ढोल ताशांच्या अगदी गजरात आमचं स्वागत झालं. त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा बसमध्ये बसवून आमच्या हॉटेलला नेलं. त्याच्यानंतर हॉटेलमध्ये पण अप्रतिम व्यवस्था होती, रूम्स वगैरे अगदी छान. परत महाराष्ट्र शासनाचे आणि आमचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलारजी यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. सोमनाथ मंदिराला 1000 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 1000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंडळाने म्हणजे त्या सांस्कृतिक मंडळाचे जे मंत्री आहेत सन्माननीय श्री आशिषजी शेलार यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी या ठिकाणी दर्शनासाठी लाभ घेण्यासाठी जवळजवळ 1180 लोक या ठिकाणी पाठवले. या सर्व भाविकांनी या सोमनाथ मंदिराचं दर्शन घेतलं आणि आपल्या मनातली इच्छा तिथे प्रकट केली. त्याबद्दल या महाराष्ट्र सरकारचं आणि सांस्कृतिक मंडळाचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. या पूर्ण देशामध्ये आज जो सोमनाथ यात्रा काढली आहे हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक म्हणतात ना नियोजित कार्यक्रम, एक चांगला एक सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केला. स्वाभिमान पर्व म्हणून हा कार्यक्रमाचा नियोजन होता. देशाचे पंतप्रधान मोदीजीने नुकत्याच महिनाभरापूर्वी या सोमनाथमध्ये खूप चांगला मोठा कार्यक्रम आणि देशाला 1000 वर्ष पूर्ण झालं या सोमनाथ मंदिराला आणि त्याचा स्वाभिमान पर्व म्हणून पूर्ण देशाला अख्ख्या जगाला कळायला पाहिजे म्हणून एक भव्य मंदिर का एक मनोरंजन कार्यक्रम आत्ता नुकतं झालं. म्हणून हे बघा आता हे दयाबेन आहेत, आमचे सहप्रवासी आहे आणि शॉपिंग करायला आले आहेत. त्यांचा आवाज तुम्ही ऐकला ना, पूर्ण दयाबेनच आहे. ओ दयाबेन, हाँ बराबर लिधी ना, हाँ गुजराती में दयाबेन छे दयाबेन. हाँ हाँ तारक मेहता नु दयाबेन. मैं इधर हूँ. ये बोतल के लिए बहुत अच्छा है, ले लो. बोतल मटे बहुत सारे हैं, महाराष्ट्र लोग ले लो, मुंबई वाले ले लो, नहीं मिलेगा मुंबई में ये भाव में. मिथ बुक सेंटर इथे आम्ही भरपूर सामान घेतलं आहे आता. तर तुम्ही कधी आलात ना तर इथे हे ओल्ड सोमनाथ मंदिर आहे आणि जस्ट त्याच्या बाजूने आलात की हे मिथ बुक सेंटर आहे. मग त्यांच्याकडे हे बॅग्स भेटतात. परत म्हणजे महिलांसाठी भरपूर आहे इथे. हे बांगड्या आहेत, बॅग्स आहेत आणि हे रुद्राक्ष माळा आहेत. तुम्हाला ते रिजनेबल रेटमध्ये देतील आणि व्यवस्थित देतील एकदम. म्हणजे फसवणूक होत नाही इथे. बाकी दुकानात तर रेट कमी करत नव्हते, पण हा भाऊ आहे आणि आम्हाला सगळ्या रेट रिजनेबलमध्ये दिलं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या. भाई तुम्हारे दुकान में कैसे आने का बता दो और तुम्हारे रेट दुकान में क्या क्या मिलता है बता दो. अच्छा माल है सर, पूरा अच्छा. क्या क्या मिलता है आपके दुकान में? चूड़ी है सर, पूरा सेट है, माला है, वगैरह है, मंदिर हमारा सोमनाथ जी का मंदिर है सर. बहुत 100 रुपये में सब देता है हमारा पूरा. आपके मंदिर में आने का रहेगा तो कैसे आने का? इधर से पूरा आएगा तो अंदर पूरा आने का बढ़िया. मतलब सोमनाथ जूना मंदिर के यहाँ से आने का. मंदिर एंट्री करोगे तो बाहर राइट साइड में एंट्री गेट है हमारा. कभी कोई आएगा बोले राजन देउलकर ने भेजा, मैंने उनका यूट्यूब देख के भेजा, तो उनको डिस्काउंट दे देना भाई. चलो जय श्री राम, हर हर महादेव. सोमनाथ महादेव. मंडळी, आम्हाला वाटलं नव्हतं की गुजरातमध्ये येऊन सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन आम्हाला करायला भेटेल. हे आमचं सौभाग्य होतं की हे आम्हाला दर्शन करायला भेटलं आणि हे झालं ते महाराष्ट्र सरकारकडून. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे खूप खूप आभार आणि महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ त्यांचे पण खूप खूप आभार. धन्यवाद. जय श्रीराम. मंडळी, सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आहे. सोमनाथ ओल्ड ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन झालं आहे. त्रिवेणी संगम पण पाहून झाला आहे. राम मंदिर पाहून झालं आहे.
आणि हे सगळं पाहून एकदम मन धन्य झालं आहे. त्यामुळे हा मी ब्लॉग बनवला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.